मित्रांनो नमस्कार. मेट्रो इन्क्युबेटर चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही रत्नागिरी येथे आलोय सावंत सरांकडे. तर सर तुमचं इंट्रोडक्शन द्या सर. माझं नाव शरद गोविंद सावंत, मुक्काम आंबेशेत, पोस्ट कर्ला, तालुका जिल्हा रत्नागिरी. ओके. तर सर तुम्ही आपल्याकडे हे 21 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. सरांनी जवळपास 1 महिन्यापूर्वी बुकिंग केलं होतं. तर सर तुम्ही हे सांगा, तुम्हाला बाहेरच्या कंपनीपेक्षा रेटला वगैरे इन्क्युबेटर कसं वाटलं? मला आपल्या कंपनीची जाहिरात बघितल्यानंतर मी तुमच्याशी स्वतंत्र बोललो होतो. हो. आणि मला सांगितलं होतं की तुमच्याकडे जी बॉडी तयार होते त्या बॉडी बद्दल मी तुम्हाला विचारलं होतं, ती माहिती दिली. हो. की जी बॉडी तुम्ही सांगली तीच इथे येऊन म्हणजे माझ्यासमोर जे तुम्ही ऑर्डर केलं तेच मटेरियल तुम्हाला भेटलं. कारण असेंबल मी डोळ्यादेखत पाहिलेलं आहे पूर्ण. म्हणजे सरांकडे हे आम्ही आता सेकंड फ्लोअर मशीन इन्स्टॉलेशन केलं आहे. कालपासून इन्स्टॉलेशनचं काम सुरू होतं, आज पूर्ण कम्प्लीट झालं आहे. तर सरांनी सेकंड फ्लोअर वरती मशीन इन्स्टॉलेशन करून घेतले आहे. तर सर आता हे पूर्ण तुम्ही आपले जवारीचे एकदम गावरांचे अंडे तुम्ही ह्याच्यामध्ये लोड केलेत. तर भविष्यामध्ये तुमच्याकडे ह्याच्या काय काय भेटेल आपल्याकडे? आता सध्या तरी म्हणजे माझ्याकडे कमीत कमी एक दिवसाचे, 7 दिवसाचे आणि एक महिन्याचे अशी पिल्ले विकण्याचा माझा मनोदय आहे. त्याचं कारण लहान पिल्लांची खरं मोटिलिटी जास्त होते. कारण ज्या वेळेला लोकांचं म्हणणं की इन्क्युबेटर मध्ये काढलेली पिल्ल ही गावरान नसतात किंवा काय नसतात. ही गोष्ट त्यांना आधुनिकाचं जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण मला शेतकऱ्यांना द्यायचं आहे. बरोबर. आणि ह्या प्रशिक्षणातून आपले शेतकरी व्यवसायाकडे मला वळायचं आहे. म्हणजे आपल्याकडे नंतर भविष्यामध्ये ट्रेनिंग वगैरे पण सुरू होणार आहे असं म्हणायचं ना तुम्हाला? हा, मी स्वतंत्र ट्रेनिंग घेणारच त्यांचं. पण त्यांना पूर्ण अत्याधुनिक काय करता येईल या आपल्या व्यवसायामध्ये. आपण पूर्वी रोडवर कोंबड्या ठेवायच्या आणि त्या कोंबड्यांचं संगोपन करता करता मग घार यायची, ती काळी जायची. पण आपण बंदिस्त किंवा आणखी ओपन मध्ये कसं करता येईल याच्याविषयी सर्व तंत्रज्ञान आपल्याला अवगत काय आहे, त्यातून तुम्हाला काय माहिती हवी आहे, या माहिती त्यांना पोचून शेतकऱ्यांना त्या तिकडे वळवायचं आहे मला. ओके. म्हणजे कसं नंतर सरांकडे येऊन तुम्ही ट्रेनिंग पण घेऊ शकता, सरांकडून चिक्स पण घेऊ शकता आणि पूर्ण सर मार्गदर्शन तुम्हाला नंतर भविष्यात करतील. बरोबर ना? ओके. तर सर चला तुम्हाला मी मशीन कसं ऑपरेट करायचे वगैरे दाखवून येतो. हे पूर्ण 21 अंड्याचं सेटर आहे. ह्याच्यामध्ये अंडा तुम्हाला दाखवतो मी. अंड्याचे 2 बाजू असतात, एक लहान बाजू, एक मोठी बाजू. लहान बाजू जी असते हे खाली करून ठेवायची असते आणि अंडा हे बघा, हे अंडा तर घाण आहे. बरोबर. हे काय करायचं, D904 म्हणून लिक्विड मिळते मेडिकलमध्ये. ते लिक्विड घ्यायचं, एक बॉटल घेऊन या तुम्ही. 1 लिटर पाण्यामध्ये 1 टोपण टाकायचं, कापड बुडवायचं, पूर्ण कापड कोरडं करायचं, नंतर पिळायचं आणि त्याने अंडे क्लीन करून घ्यायचे. म्हणजे कसं इन्फेक्शन वगैरे होणार नाही आणि हॅचिंग रेट तुमचं चांगला येऊन जाईल. हे सरांनी आता अंडे लोड केले आहेत, ह्याच्यामध्ये 700 अंडे लोड केले आहेत. तर ह्याच्यामध्ये 21 अंड्याचं सेटर आहे. आज समजा तुम्ही 700 अंडे टाकले, आठवड्यानंतर अजून 700, आठवड्यानंतर 700, खाली तुमचा एक 700 अंडे आहे. ह्याच्यामध्ये कसं वरचे आता हे अंडे तुमचे 18 दिवस झाले. 18 दिवसानंतर हे अंडे तुम्ही काढायचे, कॅनलिंग करायचे. म्हणजे कॅनलिंगचं तुम्हाला व्हिडिओ वगैरे टाकून देईल मी. ज्याच्यामध्ये फर्टिलायझर अंडे तेवढे ठेवायचे, जे अनफर्टिलायझर ते काढून टाकायचे आणि हे अंडे तुम्ही खाली ठेवून द्यायचे. ह्याच्यामध्ये 21व्या दिवशी तुमचे पिल्ले पूर्ण निघून जातील. ठीक आहे. तर असं पूर्ण प्रोसेस आहे. मीटर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे मशीन मध्ये ऍक्च्युअली टेम्परेचर चाललंय ते तुम्हाला दाखवणार आहे. हे ते टेम्परेचर आहे ना, हे जवळपास 99-100 फॅरनहाइट पाहिजे आपल्याला. आणि जे वेट आहे म्हणजे ह्युमिडिटी आहे ते तुम्हाला करेक्ट 85, 86, 87 ह्या दरम्यान पाहिजे. 1-2 पॉईंट कमी जास्त चालते. आणि हे आपल्यावरती डिजिटल कंट्रोल आहे. हे आपलं फॅनचं बटन आहे, हे लाईटचं बटन आहे. हे मॅन्युअल फॅन वगैरे कधी बंद करायचं नाही. लाईट तुम्हाला पाहिजे त्यावेळेस ऑन ऑफ करू शकता. ठीक आहे. आपण पूर्ण आता कॅलिब्रेशन करून टेम्परेचर ह्युमिडिटी आपण सेट केलं आहे. हे तुम्हाला काही चेंज करायची काही गरज नाही. मशीन ज्यावेळेस तुम्ही सुरू करून द्याल अर्ध्या तासानंतर हे टेम्परेचर वगैरे पूर्ण मेंटेन होऊन जाईल. बरोबर आहे. 36.7 इथे 36.7, हे 61, हे इथे पण 61च्या आसपास राहून जाते. प्रत्येक इन्क्युबेटरचं सेटिंग वेगळे असते. नाही तर कोणी तर नवीन येऊन तुम्हाला मॉडेल चेंज करायला सांगेल. चेंज काय करायचं नाही, कारण मेन्यूला आपण थर्मामीटर प्रमाणे ते सेट केलेलं आहे आपण. ठीक आहे. तर पाठीमागे दाखवतो. तर इथे बरोबर तुम्ही पाण्याचं कनेक्शन वगैरे एकदम प्रॉपर केलं आहे. हे असं मोटर लावून, हे मोटर आहे ह्याच्यामध्ये सोलनेट वाला म्हणतो त्याला. पाठीमागे आपण गन्ने लावलं आहे, त्याच्यावरती पाणी पडून आर्द्रता, नॅचरली आर्द्रता ह्याच्यामध्ये तयार होते. आपण हॅचिंग पण जवळपास 90%, 95% ह्याच्यामुळे हॅचिंग प्रमाण वाढेल. आणि जे वेस्टेज पाणी ते इथून बाहेर पडते. बरोबर. पाणी फक्त तरी संपू द्यायचं नाही. पाणी जर संपलं तर अंडे वगैरे खराब होतात. एक पाण्याचा मोठा ड्रम भरून ठेवायचं कंटेनर. तर सर तुम्हाला एकदम पूर्ण माहितीची म्हणजे माहिती समजेल मशीनची.
हो तर सर तुम्ही काय करा, तुमचं पूर्ण नाव, पूर्ण ऍड्रेस आणि मोबाईल नंबर आमच्या सगळ्या युजरना सांगून टाका. म्हणजे कसं होईल, ज्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचंय, नंतर पिल्ले वगैरे लागतील, अंडे लागतील, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. माझं नाव शरद गोविंद सावंत, ओके. मुक्काम आंबेशेत, ग्रामपंचायत नाचणी, तालुका जिल्हा रत्नागिरी. ओके. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगून द्या. माझा मोबाईल नंबर आहे 9921470303. ओके. तर कोणाला काय पाहिजे असेल तर सरांसोबत कॉन्टॅक्ट करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर.